बघा, टिश्यू पेपरपासून आज आपण छानसा गजरा तयार करायला शिकणार आहोत. लागणारे साहित्य: टिश्यू पेपर, कात्री, गम, केशरी रंग, हिरवा रंग, ब्रश आणि हा टॉयलेट टिश्यू पण देखील घेतला आहे. बघा, हा जो टिश्यू पेपर आहे त्या टिश्यू पेपरची मधोमध घडी घालून घ्यायची आहे. त्याची आणखीन एका मधेमधून घडी घालून घ्यायची आहे. नंतर हा मधोमध इथे कापायचा आहे. नंतर ही जी घडी आहे ही घडी आणखीन फोल्ड करायची मधोमध. नंतर बघा, दोन्ही बाजूनी असं कापून घ्यायचं आहे. कापून घेतल्यानंतर हे आपल्याला असं दिसणार आहे. ह्या अशा पाकळ्या तयार होणार आहेत. पाकळ्या अशा भरपूर करून घ्यायच्या आहेत की आपल्याला गजरा तयार करता येईल. बघा, हे अशा झाल्यानंतर ह्याचे आणखीन जे आहे हे मधोमध सुद्धा देखील कापून घ्यायचं आहे. कारण आपण मध्ये घडी घातली होती त्यामुळे हे असं मधोमध कापून घ्यायचं आहे. आता बघा, हे अशा अनेक प्रकारच्या आपल्याला पाकळ्या मिळणार आहेत. हे बघा, ह्या अशा अनेक प्रकारच्या पाकळ्या तयार करायच्या. आता ह्या पाकळ्या झाल्यानंतर ह्याचं काय करायचं आहे, ह्याला आपण हातावरती फेविकॉल किंवा जे काय असेल, बघा गम आहे, हा गम हाताला हे करून घ्यायचं आहे आणि इथे मध्ये काय करायचं आहे, इथे दुमडून घ्यायचं आहे, मध्ये ट्विस्ट करून घ्यायचं आहे आणि इथे काय करायचं आहे, मध्ये त्याला फक्त दुर्मळाची आहे. अशा प्रत्येक पाकळ्या छान छानपैकी 2-2 घ्या. अशा घेतले तर सुद्धा चालू शकणार आहेत. जर आपल्याला तुम्हाला दार गरजा करायचा असेल तर 2 पाकळ्या एकदम घ्या. म्हणजे तुम्हाला काय होईल, ती पाकळी, फुलाची पाकळी खूप मोठी प्रकारे आणि छान जाडसर होईल. ह्या अशा एक सिंगल घेतली तर काय होणार आहे, तो गजरा आहे तो तुम्हाला कसा पातळ दिसेल. आणि 2-2 एकदम घेतले ती ह्या पाकळ्या कशा होणार आहेत, जाड होणार आहेत. आता ह्या अशा पाकळ्या केल्यानंतर बघा, ह्या फुलाच्या पाकळ्या तयार झाल्या. ह्या फुलाच्या पाकळ्या तयार झाल्यानंतर हे बघा, ह्या फुलाच्या पाकळ्या तयार झाल्या. ह्या फुलाच्या पाकळ्यांना आपण काय द्यायचं आहे, हिरवा रंग मध्ये द्यायचा आहे. म्हणून मी हिरवा रंग घेतलेला आहे. आता हा मध्ये जो रंग आहे, जो आपल्या हिरवा देठांचा असतो, तो देठांचा रंग घेण्यासाठी आपण काय केलं आहे, इथे हिरवा रंग देऊन घ्यायचा आहे. किंवा आता तुम्हाला आता झेंडावंदन आहे, झेंडावंदन 26 जानेवारीच्या वेळेला गजरा लागतो मुलींना, मग केशरी, पांढरा, हिरवा, तुम्ही अशा प्रकारचे हिरवे असे काय करून घ्यायचे आहेत, गजरा करून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि तुम्ही असे बघा, असं हे करून तुम्ही कसं हे आहे ते सुकवत ठेवायचे. इथे तुम्ही हिरव्याच्या ऐवजी केशरी रंग द्या. आणि तिरंगा, म्हणजे आपण तिरंगासुद्धा असाच प्रकारे गजरा करू शकतो. आणि हे जे असं केल्यानंतर बघा, हे बघा, हे असं करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला हातही खराब व्हायला नको आणि हे पटकन सुकून जातं. ह्या बघा, ह्या पाकळ्या एकदम सुंदर तयार झालेल्या आहेत, दिसल्या तुम्हाला. ह्या आता काय करायच्या आहे, सगळ्या वाळवून घ्यायच्यात. ह्याला तुम्ही काय करून घ्यायचं आहे, दुसरा रंग केशरीसुद्धा देऊन घ्यायचा आहे. आपल्याकडे केशरी पण आहे तर केशरी रंग पण घेऊन घ्यायचा आहे. म्हणजे हिरवा, केशरी आणि पांढरा असे 3 रंगाचे काय होणार आहेत, आपल्याकडे रंग होणार आहेत. तुम्हाला छानपैकी काय होणार आहे बघा, हा केशरी रंग देऊन घेतला आहे फुलांच्या पाकळ्यांना. आणि असा गजरा तुम्ही ओवून घ्यायचा आहे, केशरी, पांढरा, हिरवा. काही पांढरी फुलं पाकळ्या ठेवायच्या आहेत, काही हिरव्या ठेवायच्या आहेत, काही केशरी करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला जर 26 जानेवारीच्या दृष्टिकोनातनं तुम्ही करू शकता. आता मार्गशीर्ष महिना जवळ आला आहे, तुम्ही गजरा करू शकता. तुमचा डान्स प्रोग्राम असतो, आयत्या वेळा तुम्हाला गजरे मिळत नाहीत, महागात मिळतात काही वेळा, तर तुम्ही असे टिश्यू पेपरपासून सुद्धा छान छानपैकी गजरे तयार करून घेऊ शकतात. की जे, आणि तुम्ही लहान मुलात तुम्ही आपोआप स्वतःसुद्धा की आईकडनं कटून करून घ्या आणि तुम्ही हे असे फुलांच्या पाकळ्यांचे गजरे तयार करू शकता, घरच्या घरी करू शकता. बघा, आता हे आपल्याला ओवायचे. ओवायला काय लागतं, आपल्याला सुईदरा लागतो, बरोबर आहे की नाही. सुईदरा आईकडनं ओवून घ्यायचा आणि तुम्ही छानपैकी गजरा तयार करायचा. तुम्हाला दाखवते गजरा कसा तयार होते. बघा, हा अशा प्रकारे तुम्हाला गजरा तयार होणार आहे. हा फक्त हा हिरव्या यांचा झाला.
असाच हा केशरी, पांढरा आणि हिरव्यांचा आपण गजरा तयार करणार आहोत. धन्यवाद.